आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। बैठकीनंतर जिल्हाधिकारी आशिया यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाची अचानक पाहणी करून तेथील आरोग्य सुविधांचा सखोल आढावा घेत आवश्यक सूचना करण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर नगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्ससह प्रस्तावित दुसऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जागेची पाहणी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली। आमदार काळे यांच्या पुढाकारातून शहर विकासासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून मंजूर झालेल्या विविध विकास कामांमध्ये विलंब व काही ठिकाणी त्रुटी येत असल्याने त्या तात्काळ दूर करून सर्व कामे लवकरात लवकर नियोजित वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावी अशी ठाम मागणी यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे केली। या संदर्भात आमदार काळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना विकास कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। आज कोपरगाव तालुक्यातील जेवढे पण शासकीय डिपार्टमेंट आहे, पोलीस डिपार्टमेंट असेल, त्याच्यासोबत पंचायत समितीचे सर्व विभाग, आरोग्य असेल, सेक्शन असेल, सर्व डिपार्टमेंटच्या आज बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली होती। आणि त्याच्यामध्ये जे पण केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाची फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत, तसेच जिल्हा पातळीवरचे कार्यक्रम आणि तालुक्याचे जे स्पेसिफिक काही इश्यूज असतील ते सर्व आपण या ठिकाणी डिस्कस केले। सर्व डिपार्टमेंटच्या जे योजनांची जे अडीअडचणी आहेत त्याच्याबद्दल काय सोल्युशन काढता येईल त्याच्यावर सर्व डिपार्टमेंटची सूचना पण दिली आहे। आणि कोपरगाव तालुक्यामध्ये जेवढे पण शासकीय प्रोग्राम आहे किंवा शासकीय योजना आहेत त्याच्या व्यवस्थितपणे लोकांपर्यंत फायदा पोहोचला पाहिजे यासाठी सर्व लोकांना सूचना दिलेली आहे। त्याच्याबद्दल आज महसूल आणि पोलीस दोघे डिपार्टमेंट सोबत डिटेलमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी वाळूची कंप्लेंट आहे त्या ठिकाणी आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असतील ते पण घेणार आहोत आणि याच्याबद्दल दोघे डिपार्टमेंट्स सोबत पथक तयार करून व्यवस्थितपणे कारवाई याची सूचना दोघे डिपार्टमेंटने दिलेली आहे। करप्शनमध्ये असं आहे की याच्यामध्ये की आमच्याकडून तर शासनाचे एक ॲक्टच आहे की कोणतेही असं माणसाने केलं नाही पाहिजे। मी नागरिकांना सुद्धा अपील करतो की कोणी जर असं करप्शनची कंप्लेंट असेल तर तुम्ही ACB कडे तक्रार करा आणि असं माणसांना तुम्ही ट्रॅप करून घ्या। आणि इन केस काही कामामध्ये दिरंगाई होत असेल तर जे सिनियर ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे पण ते अप्रोच होऊ शकतात, इन्क्लुडिंग तहसीलदार, प्रांत किंवा कलेक्टर ऑफिसला सुद्धा ते कंप्लेंट करू शकतात। काही नाही, आज कलेक्टर साहेबांची नियमित त्यांची बैठक होती। त्या निमित्ताने आपले जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, जे काही विविध कामं आपण मंजूर करून आणले राज्य शासनाच्या माध्यमातून, तर याला जे काही जमीन शासनाची आहे तर त्याचा जो काही करार नगरपालिकेशी होऊन तो करार संपुष्टात आलेला आहे आणि नवीन करार करण्याचे जे काही नियम आहे त्यानुसार जिल्हाधिकारी साहेबांकडे ते प्रस्ताव आपण सादर केलेले आहे। बरंच त्याच्यामध्ये त्रुटी काढल्या जाते किंवा बरंच त्याला विलंब होतोय आणि त्या कारणाने हे जे काही विकास कामं आपण मंजूर करून आणलेले आहे किंवा जो निधी मंजूर करून आणलेला आहे ते कामं त्या ठिकाणी व्हायला अडचण होते। त्याचे सगळे प्लॅन, एस्टिमेट सगळं त्या ठिकाणी तयार आहे। फक्त जमिनीचा विषय त्या ठिकाणी अनेक ठिकाणचा प्रलंबित असल्या कारणाने त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि त्यांनाही ते त्या ठिकाणी जाणवलं का हे प्रस्ताव आपण लवकरात लवकर केले पाहिजे, कारण शेवटी समाजाच्या उपयोगाच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतोय। पलीकडे जसं इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स चालू आहे, पलीकडे पण आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी निधी दिलेला आहे। तसंच आपल्याला भगवान एकलव्याचं स्मारकही त्या ठिकाणी कोपऱ्यावर करायचंय आणि आपल्या जे काही महिलांसाठी शौचालयाची फार मोठी मागणी आहे, आपण 30 लाख रुपये त्या शौचालयासाठी पण दिले। ती या सगळ्या जमिनीमध्ये येते। आपल्या याचं खुले नाट्यगृहासाठी आपण निधी मंजूर केलेला आहे, त्याचाही जागेचा विषय आहे। ते असे विविध विषय, बरेच अजून सगळे विषय आहे। तर हे सगळे मंजूर असून या सगळ्या लीज आपल्याला एक्सटेंड करण्याच्या अभावी त्या ठिकाणी ते कामं होत नाही। तर हे लवकरात लवकर करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी कलेक्टर साहेबांना दाखवल्या, ते कागदपत्र